नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत कामावरती जायला. आज कामावर जाताना थोडं धुकं होतं, रस्त्याला पडलेलं. सूर्यदेव काय अजून आले नव्हते, त्याच्यामुळे धुकं दिसत होतं. सकाळचे 7 वाजलेले होते, त्याच्यामुळे चौक्याला पोहोचेपर्यंत म्हणजे सूर्यदेव आले, त्याच्यामुळे धुकं सगळं गायब झालं. आणि गाडी लावली सावळीला. पोरांना बोललो आणि काम चालू करा बोललो आणि मी घरी यायला निघालो. घरी यायचं कारण म्हणजे जेवण बनवायचं होतं. आज मम्मीने सांगितलेलं जेवण बनवणार आहे आणि तू घरी जेवायला ये, आणि ते मसाल्याचं सामान सगळं चिकन बिकन न्यायचं होतं. म्हणून मी जरा लवकरच निघालो घरी जायला. आणि घरी जाऊन मला सगळं ते चिकन बिकन मम्मीकडे द्यायचं होतं. घरी पोचलो आणि ते सगळं दिलं. सामान आणलेलं, कोलंबी, चिकन, मसाले विसाले, कोथिंबीर, टोमॅटो सगळं आणलेलं, कारण की चौक्याचा बाजार होता. म्हणून येताना तिथूनच मी घेऊन आलो सगळं. आणि मम्मीने बनवायला सुरुवात केली, कटिंगला चॉपिंगला सुरुवात केली आणि मस्त मिक्सरला लावून घेतलं सगळं. जे मसाला बनवलेला भाजून सगळा मिक्सरला लावून घेतला. आलं लसूण पेस्ट पण केली. आलं लसूण पेस्ट मित्रांनो घरीच बनवायची. ते मार्केटमध्ये जे पॅकेट मिळतात त्याच्यापेक्षा आपली घरगुती आलं लसूण पेस्ट छान होते. जेवढी लागते तेवढी करायची आणि आपल्याला वापरायची. मस्त होते ती चटणी त्याची. आणि मग नारळ वेळ फोडून घेतला, कारण की पांढरा रस्सा करायचा होता. पांढरा रस्सा तांबडा रस्सा करणार होती. मग पांढऱ्या रस्स्याला नारळाचं पाणी लागतं, म्हणून नारळ किसून मस्त ते मिक्सरला लावून त्याचा सगळा रस काढून घेतला. तो पांढऱ्या रस्स्यामध्ये घालायचा आहे म्हणून. आणि सगळं बनवायला मम्मीने सुरुवात केली. फोडणीला मारलं सगळा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि मस्त सुक्कं चिकन पण करणार होती. मग ते सगळं चालू होतं तिचं काय काय ते मी थोडंफार घेतलं. त्याच्यानंतर कोळंबी करायला सुरुवात होणार होती. बायको कोळंबी फ्राय करणार होती. चिकन घातलंय बघा मम्मीने आता, आणि फ्रायचं चालू आहे सगळं. आता आळणी पाण्याला हे करून ठेवणार आहे. ह्याच्यात पाणी ओतून शिजायला ठेवलं का त्याचं आळणी पाणी होतं. मग त्याच्यानंतर तेच पाणी पांढऱ्या रश्श्याला, तांबड्या रश्श्याला वापरायचं, जेणेकरून टेस्ट येईल रश्श्याला. आणि हे खोबऱ्याचं सगळं मॅरिनेशन चालू आहे. खोबरं हे करून त्याचा हे करायला रस काढायसाठी. आणि मस्त असं हे करून मसाला सगळा तयार झालेला आहे. आणि चिकन जेवणाचे 2-3 प्रकार करणार होते, त्याच्यामुळे मसाले सगळ्या ज्याला कुठला मसाला लागतोय तो तसा तसा करायचा होता. त्याच्यामुळे उशीर होत होता जेवणाला. आणि सगळं कसं असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बनवायचं होतं. पहिला चिकन सुक्का, त्याच्यानंतर पांढरा रस्सा, त्याच्यानंतर तांबडा रस्सा असं बनवायचं होतं. त्याच्यामुळे जे जे सामान ज्याला ज्याला लागतंय ते पहिला सगळं बनवून ठेवत होती मम्मी. पांढऱ्या रश्श्याचं, तांबड्या रश्श्याचं, त्याच्यामुळे थोडा टाइम जात होता. आणि असं मस्त पांढऱ्या रश्श्याचं बघा पाणी हे ह्याचं बनवून घेतलं नारळाचं. आणि त्याच्यानंतर फोडणी मारायला सुरुवात केली पहिला पांढऱ्या रश्श्याला. आणि पांढरा रस्सा झाला त्याच्यानंतर आम्ही हे करणार आहे तांबडा रस्सा. मग पांढरा रस्सा पहिला पूर्ण होऊ दे म्हणून तो पूर्ण करून बाजूला ठेवायचा होता. म्हणून मम्मीने पहिला ते पांढऱ्या रश्श्यालाच. मित्रांनो, तुम्हाला कोणता रस्सा आवडतो, तांबडा की पांढरा, मला कमेंट करून सांगा. मला तर पांढरा रस्सा खूप आवडतो. आम्ही कुठं पण कोल्हापूरला हॉटेलला गेलो तर पांढरा रस्सा जास्त करून पांढरा रस्साच पितो. तांबडा रस्सा कसा जरा तिखट असल्यामुळे आपल्याला आवडत नाही जास्त करून, पण थोडाफार आवडतो. पण पांढरा रस्सा म्हटलं काय जिभेला पाणी सुटतं. पांढरा रस्सा आपला एकदम खास. म्हणून आम्ही कुठं पण हॉटेलला, कोल्हापूरला म्हणा, कुठे बाहेर गेलो, पांढरा रस्सा जर असेल तर पहिला पांढरा रस्साच आम्ही घेतो. मस्त असं आमच्या गावाकडे पण पांढऱ्या रस्स्याचं असं सूप मिळतं. गावाकडे मस्त असं सूप असतं ते पांढऱ्या रस्स्याचं. आणि आपल्याकडे कसं चिकन सूप असतं तसं पांढऱ्या रस्स्याचं सूप असतं, ते मस्त लागतं. ते पण आम्ही तिकडे गेलो की खातो. तुम्हाला कधी गेलो तर मी दाखवेनच. आणि आता तांबड्या रस्स्याला सुरुवात झालेली होती मस्त अशी. आणि अळणीचं पाणी, तांबड्या रस्स्याचा मसाला करून सगळा अळणीचं पाणी ओतलेलं आहे. नंतर थोडा काट आलेला दाखवेनच तुम्हाला मी. मस्त असं शिजायला सोडलं ते सगळं, उकळी येऊ दे म्हणून. आणि चिकन सुक्याला मसाल्याची सगळं हे करून तयार केलं. चिकन सुक्का बनवायसाठी सगळी फोडणीची तयारी करून घेतली. आणि त्याच्यात मसाला ओतला आणि चिकन सुक्का त्याच्यामध्ये सगळं ॲड केलं चिकन. आणि फ्राय करायला सोडलं. आणि थोड्याच वेळात ते तयार होईल. मग बायकोने इकडं ह्याला मॅरिनेशन करायला सुरुवात केली कोलंबीला, कारण की ते पण फ्राय करायचं होतं. दुपारचे खूपच उशीर झालेला. कामावरती पण मला जायचं होतं, म्हणून सांगितलं जरा लवकर लवकर करा, मला जायचं आहे कामावरती. आणि जेवणाचा बेत हा मम्मीनेच ठरवलेला. म्हटलं आज जेवण मस्तपैकी करूया. खूप दिवस झाले घरी एक भारी असं काय असं बनवलेलं नव्हतं, म्हणून म्हटलं करूया. कोलंबीचा सगळा मसाला मॅरिनेशन करून झाला. फ्रीजमध्ये पण ठेवायचं होतं म्हणून जरा लवकर लवकर करून फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. ते सगळं मस्त असं लिंबू बिंबू पिळला त्याच्यावरती, कारण की जेणेकरून चव येईल. आणि फ्रीजमध्ये ठेवला. आणि थोड्या वेळानंतर काढून
मस्त फ्राय करायला घेतलं आणि तेल तापायला ठेवायचं म्हणून गॅस पेटवून वरती कढई ठेवून तेल तापायला ठेवलं आणि तेल असं ओतलं त्याच्यामध्ये ते तापू दे म्हणून आणि थोड्याच वेळाने तेल तापलं. मग मस्त असं पिठाची तयारी करून घेतली. पीठ, रवा, कॉर्नफ्लॉवर आणि मस्त सगळं ते हे करून घेतलं, मिसळून घेतलं. थोडं त्याच्यामध्ये मिरची मसाला टाकला आणि मस्त असं मिक्स करून घेतलं जेणेकरून आपले कोळंबी मस्त असे फ्राय होतील. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडं टाकायचं आणि ते ह्याचं पीठ घेतलेलं आम्ही तांदळाचं जेणेकरून ते भारी होईल मॅरिनेशन. आणि सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन काढलं आणि एक एक करून असं त्या पिठामध्ये डुबवून घेतलं आणि आता तेलामध्ये सोडायला जाणार आहे. त्याच्यानंतर मस्त असा खमंग वास सुटेल जो सगळ्यांनाच आवडतो. मला तर खूप आवडतात कोलंबी खायला. तुम्हाला आवडतात की नाही मित्रांनो कमेंट करून सांगा. जरा छोटे छोटे होते, मोठे मिळाले नाहीत मार्केटमध्ये. मी मोठेच बघत होतो पण छोटे छोटे होते. म्हटलं आता बाजारात पण जास्त आले नाही, चौक्यालाच घ्यायला पाहिजे होतं. ते मला लक्षात आलं नाही म्हणून कट्ट्यावरती आलो. कट्ट्यावरती आज बाजार नसल्यामुळे जास्त मोठे गावले नाहीत आणि आहेत ते घेतले आणि आलो घरी. मस्त असं बनवून झाले कोलंबी आणि चिकन, तांबडा पांढरा रस्सा आणि कोलंबी आणि आपली ह्याची तांदळाची भाकरी. मस्त जेवण झालेलं आहे मित्रांनो आणि मस्त एकच नंबर जेवणाची टेस्ट अशी. तांबडा पांढरा रस्सा असा एकच नंबर आणि जेवण मस्त जेवलो आणि म्हटलं आता कामावरती जायला पाहिजे म्हणून थोड्या वेळाने जेवण करून आम्ही कामावरती जायला निघालो. म्हटलं आता दुपारचे 3 वाजलेले आणि कामावरती जायचं होतं. पप्पा थांबलेले तिथं माझी वाट बघत. पप्पांना घरी यायचं होतं. म्हटलं लवकर लवकर निघालो. गाडी लावलेली होती तिथं. गाडी दिलो पप्पांकडे. संध्याकाळची 5, 5:30, 6 वाजले आणि आम्ही पण निघालो घरी जायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा.